राम ब्रह्मचिन्मय अविनाशी सर्वरहित सबूर पुरवासी. हो, मग सगळ्याच्या हृदयात असणाऱ्या रामाला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय? प्रश्न पार्वती यायचा. सरळ सरळ विचारते, प्रभु नराकार निराकार को क्यों होना पडता? त्याचे दोन कारण आहेत. पहिले कारण असं आहे, साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. समान सत्ता म्हणजे एखाद्या माणसाला झोपतनं जाग आल्याला पाणी प्यायची सवय, किती तयारीने झोपतं. उशाकडे स्टूलवर तांब्यात तांब्यात पाणी फुलपात्र. झोपलं झोपत पडलं स्वप्न, स्वप्नात लागली तहान, अख्खा लोहा तालुका फिरतं. पाणी पाजा मरतो, पाणी पाजा मरतो. पाणी लांब आहे का? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून पाणी. मग का फिरतं? याला सत्ताभेद म्हणतात. तहान स्वप्नातली, पाणी जागृतीतलं, म्हणून मी बसत नाही. हा, मग याची तहान केव्हा जाईल? हे स्वप्नातच आलं पाहिजे. माळा कोळीला त्याला स्वप्नात एक वॉटर बॅग वाला भेटलं पाहिजे, त्यानं पाणी पाजलं पाहिजे, गटागटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली, पाणी स्वप्नातलं. तहान जागृतीतली, मग पाणी जागृतीतलं. तसं रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत पार्वते आणि माझा भगवान पारमार्थिक सत्तेत. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. पहिलं कारण. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे पार्वते, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होत असते, जब जब होई धर्म के हानि, 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 पड़ई असुर अधमाभिमानी, पड़ई असुर अधमाभिमानी, तुरैया नीति जाई नहीं बरनी, 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 सीधई प्रभेनु सुरधरणी, सीधई प्रभेनु सुरधरणी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, 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 हरि कृपाणिते सज्जन पीरा, हरि कृपाणिते सज्जन पीरा, हरि कृपाणिते सज्जन पीरा, हरि कृपाणिते सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्या त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. पार्वती कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, कधी वामन. पार्वती माता मध्येच बोललाय बघा, पालाय लावू नका. 3 वाजले आणि 2च तास राहिले बरं का गीते बाबा. 3 वाजले. मुद्द्याचं बोला ना. राम कशासाठी होतो? बसला वरा होतो, नरसिंह होतो, आणि परशुराम. मी विचारलं का तुम्हाला? मुद्द्याचं सांग ना. राम राम त्याची तर 5 कारण आहे. 5. मग सांगा ना, 5च्या आत अजिबात टेन्शन घेऊ नका. मग राम जन्माची 5 कारण शिवजी माता पार्वती आईला सांगतात. पहिलं कारण आहे पार्वते, जय विजय हे द्वारपाल. सनत कुमार महात्मे प्रभू दर्शनासाठी जात असताना जय विजयाने अडवलं. का जा रहे? भगवान का दर्शन करना है. हम द्वारपाल है, इजाजत के बिगर आप नहीं जा सकते. हम भगवान के भक्त हैं, दर्शन के लिए किसी की इजाजत की जरूरत भक्त को नहीं होती. हम द्वारपाल है, हम भक्त हैं, नहीं जाने देंगे, जाएंगे, नहीं जाने देंगे, जाएंगे. वाद वाढत गेला आणि सनत कुमाराने शाप दिला. प्रभू दर्शनाकरता अडवता, राक्षस व्हाल. प्रभूला ऐकायला गेलं. प्रभू बाहेर आले. काय करून बसला हे? त्यांना उशाप द्या. उशाप भजन केलं तर 7 जन्मात मुक्त होतील, विरोध केला तर 3 जन्मात.
प्रभूने विचारलं, जय विजय काय मान्य आहे तुम्हाला? भजन करून 7 जन्मात मुक्ती मिळवायची का विरोध करून 3 जन्मात? जय विजयाने एकमेकाकडे पाहून विचार केला, अरे 7 जन्म हरिपाठ काकडा करत बसण्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु. पार्वती तेच 3 जन्म राक्षस झाले. पहिला हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा रावण कुंभकर्ण, तिसरा वक्रदंत शिशुपाल. यातली मधली जोडी रावण कुंभकर्णाची मारण्यासाठी माझ्या श्रीरामाचा अवतार एक कारण. दुसरं कारण जालंधर दैत्य आणि रुंदा. रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. अनेक देवतांना त्रस्त करून सोडलेला आहे. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, रुंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू होत नाही. सतीत्वाला बाध आणायचं काम मी करतो, युद्ध तुम्ही चालू ठेवा. देवतांच्या सोबत युद्ध चालू असताना भगवान विष्णू स्वतः जालंधराच्या रूपात रुंदेच्या महाली आले. माझे पतिदेव आले असं समजून बसायला दिलं. पूजा केली, कुंकुम तिलक, पुष्पहार, तीर्थही घेतलं. परिणाम इकडे खरा जालंधर युद्धात मारल्या गेला. घायल सैनिक पळत. महाराणी जी क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. क्या? अरे जालंधर मारे गए तो घर में बैठा कौन है? भगवान विष्णू खऱ्या स्वरूपात प्रगट आहे. विष्णू वृंदा. काय प्रभू? माझ्या पतीच्या गैरहजेरीत येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप आहे तुम्हाला. तुमच्या गैरहजेरीत तुमची पत्नी चोरीला जाईल, हा रुंदेनं दिलेला शाप. दुसरं कारण. तिसरं कारण सांगताना पार्वती नारदानं दिलेला शाप. नारद शापती में कबारा कल्पे कटी लगे अवतारा. नारद शापती में कबारा कल्पे कटी लगे अवतारा. कल्पे कटी लगे अवतारा. नारद शापती में कबारा कल्पे कटी लगे अवतारा. नारद शापती में कबारा कल्पे कटी लगे अवतारा. कल्पे कटी लगे अवतारा. नारद शापती में कबारा कल्पे कटी लगे अवतारा. नारद शापती में कबारा कल्पे कटी लगे अवतारा. गिरिजा चकित भई सुन बाणे. नारद विष्णु भगत पुनि जाणे. नारद विष्णु भगत पुनि जाणे. नारद शापती में कबारा कल्पे कटी लगे अवतारा. नारद शापती में कबारा कल्पे कटी लगे अवतारा. गिरिजा चकित भई सुन बाणे. नारद विष्णु भगत पुनि गाणे. नारद विष्णु भगत पुनि गाणे. नारद विष्णु भगत पुनि गाणे. नारदाने दिलेला शाप. दादा, नारदाने शाप शब्द ऐकला. नारदाने शाप म्हटल्यावर पार्वती मला चकित झाल्या. नारद तो मेरी गुरु है, ज्ञानी गुरु है, और ज्ञानी गुरु भगवान को कैसा शाप दे सकते? अरे भवानी, दुनिया में कोई ज्ञानी नहीं, कोई मूर्ख नहीं. भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है. भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगाता है. उसका कौन मालिक? कठपुतली का खेल भगवान सूत्रधार. वो तो ठीक है, लेकिन कारण कवन श्राप मुनि दीना का अपराध रमापती की ना. ये प्रसंग मोही कहू पुरारी मुनी मन मोह आचरज भारी. हे मला सविस्तर सांगा की नारदाने का शाप दिला. आणि मग शंकरजी म्हणाले, पार्वती, एकदा नारदाने हातामध्ये चिपळा आणि विना, बरं का अश्विनजी, आणि नारायणाचं नामस्मरण करीत नारद हिमालयाकडे निघाले. नारायण 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 श्रीमंत वा वा शाबास. सर्वांनी नारायण 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 श्रीमंत भजन करणारे गावाय माळागोळी, सांगायची गरज नाही. श्रीमंत हात वर हात श्रीमन नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण
के साथ हिमालय। बद्री नारायण 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 बद्री नारायण नारायण बद्री नारायण वाह वाह श्रीमन्नारायण नारायण नारायण आवाज श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन वाह वाह लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण वाह श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण वाह नारायण नारायण श्रीमन्नारायण सर्वांनी म्हणा. नारायण नारायण श्रीमन्नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण हाँ शेरबाजी बद्री का आश्रम लग रहा हाँ? लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मी लक्ष्मीनारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण आश्रम परम पुनीत सुहावा सुंदर आश्रम बघितला. नारदानी पहिल्यांदा 3 गोष्टी पाहिल्या दादा. पर्वत, नदी आणि जंगल. शब्द आहे निरखी सैल सरी बिपिन विभागा. आनंदाला पारावार नाही. निरखी सैल म्हणजे पर्वत, सरी म्हणजे नदी, बिपिन म्हणजे जंगल. आणि मग नारदाच्या मुखातून शब्द निघाले, वा काय झाडी, काय डोंगर, सगळे ओके. तुम्ही भलत फिरू नका. आपलं रामायणात चाललंय. समाधी लागली नारदाला. सहज विमल मन लागी समाधी. समाधी लागल्यावर इंद्रदेव बेचैन झाला. इंद्राला वाटलं याची समाधी यथासामित्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून नारदाची समाधी भंग करण्याच्या उद्देशानं इंद्रदेवाने कामदेवाला पाठवलं. कामदेवानं खूप प्रयास पण काम कला कछु मुनेन व्यापी. काहीच परिणाम नारदावर कामदेवाचा झाला नाही. कारण ज्याच्यावर कृपा रामाची त्याच्यावर परिणाम कामाचा होत नाही. काम हारला. नारदा, मोठ्याच्या समाधीचा भंग करणारा मी काम महादेवासारख्याला हरवलं, पण तुम्ही मात्र आज मला हरवलं. तुमचा विजय झाला, माझा पराजय झाला. पण कामानं 3 गोष्टी केल्या बरं का अश्विनी. नमस्कार, स्तुती, हार. अति गोड बोलणारी माणसं, अति प्रिय बोलणारी माणसं, अति नम्रता धारण करणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात. त्याच्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी माणसं सज्जन असतात. ते काही लपून ठेवत नाही. राग आला चालेल, तोंडावर बोलायचं. आणि हे मधु तिष्ठन्ति जीव आग्रे हृदय तू हलाहल. तोंडात गोड बोलतात तोंडावर, पण रोगोरची बाटली असते आत. तुमच्या खांद्यावर हात ठेवतात ना, तुम्हाला असं वाटतं की यानं शाबासकी टाकीत ठेवला. नाही,
त्यानं खांद्यावर हात एवढ्यासाठी ठेवला की परमेश्वरा याला लवकरात लवकर मला खांदा द्यायला मिळावा. त्याच्या अतिनम्रता, धूर्त लक्षण. स्तुती पराव्या मुखी रुची कर, स्तुती केली. आणि हार म्हणतात सगळ्यांना माहिती आहे, आता गुरुजींना आणला. याचं नाव हार आहे. वास्तविक पुष्पमाला ही पुष्पमाला आहे. तुम्ही सत्यनारायणाची पूजा घरी करता की नाही ब्राह्मणाला बोलून, मग ते सांगतात डोळ्याला पाणी लाव, केशवाणवा माधवाणवा त्रिविक्रमणवा माल्यादिनी माल्यतादिनी सुगंधिनी वै प्रभो मया भूतानि पूजार्थं पुष्पामि प्रतिगृह्यतां पुष्पम समर्पयामि. फुलं, हा फुलं. हार घालायच्या वेळेला पुष्पमाला समर्पयामि म्हणजे ही पुष्पमाला आहे. याला हार का म्हणतात? याच्या कृतीहून नाव पडलं ते. ज्याच्या हातात हार असतो ते सरळ उभं राहतं, ज्याला घालून घ्यायचा असतो ते मुंडकं वाकवतं. म्हणजे हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून याला हार म्हटल्या जातं. अशा 3 गोष्टी नारदानं केल्या, नमस्कार, स्तुती आणि हार. बस नारदाला अहंकार झाला. नारदजी सांगत सुटले. पहिले ब्रह्मदेवाकडे गेले, मी कामाला जिंकलं. ब्रह्मदेव म्हणला माझ्याजवळ सांगले ठीक आहे, फक्त महादेवाला सांगू नको. सांगू नको म्हटलं की सांगावं असंच वाटतं. महादेवाकडे आले. आइए बहुत सालों के बाद कृपा की. कहा थे? बोले समय नहीं था, हिमालय की गुहा में बैठा तो तप करने, तो समाधि लग गई. समाधि भंग करने के लिए कामदेव आया. मैंने कामदेव को हराया. महादेवजीनं विचार केला आपला बुवा बिघडत चालला हो. ठीक आहे, माझ्याजवळ सांगितलं ना, फक्त विष्णू जवळ सांगू नका. आणि हे कुठं जात म्हणून पाळतवरती 2 ठेवले, शुक ते 2 शिवगण. सांगू नका म्हटल्यावर विष्णू परमेश्वराकडे आला. आई बहुत सालों के बाद कृपा की. कहा थे? बोले समय नहीं था, हिमालय की गुहा में बैठा था तो समाधि लग गई. समाधि भंग करने के काम आया तो काम को मैंने हराया. विष्णू परमेश्वराला धक्का बसला. दादा आता आपला बुवा पूर्ण बिघडला. पूर्वी मस्त रामायण सांगत होता, आता कोणाच्याही जवळ कामाचं सांगत सुटला, रामाचं बंद केलं. म्हणून हा ज्या जंगलातून जातो नारद, तिथे मायावी नगर केलं भगवान विष्णूने. 100 योजन विस्तार, 400 कोसाचं नगर. त्या नगराचा राजा सीलनिधी आपलीच माया विष्णू नामक कन्येच्या रूपात स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार आले. ते सुंदर राजकुमार बघून नारदाने विचारलं, एवढे सुंदर राजकुमार एकत्रित येण्याचं कारण काय? अहो राजा सीलनिधीच्या कन्येचं विश्व मोहिनीचं स्वयंवर आहे, त्यासाठी आम्ही सगळे आलो. आणि म्हणून नारदजी दरबारात आले. राजा सीलनिधीनं पूजन केलं, बसायला दिलं, पुढे आणून बसवलं विश्वमोहिनीला. ही माझी मुलगी विश्वमोहिनी, हिचं भविष्य सांगा बाबा. आता विश्वमोहिनी दादा मायेला म्हणतात. माया म्हणजे विश्वाला मोहून टाकते ती विश्वमोहिनी. मोहित झाले नारद. तिच्या चेहऱ्याकडे पाहून, स्वरूपाकडे पाहून पापणी सुद्धा हलवे ना. नारदाला वाटलं बापरे, एवढं सौंदर्य जगात आहे. आधी कळलं असतं, कालच्या पेपरला नसतं दिलं, पठ्ठ्यानं काम जिंकलाय म्हणून. आता काय केलं म्हणजे पत्नी रूपात प्राप्त होईल. इतका बिघडला बाबा विश्वमोहिनी. इतका बिघडला की बापाला म्हणावं लागलं, तोंड काय पाहायचं बुवा, तुला भविष्य बघायला सांगितलं, तोंडावर असतं का भविष्य? हात बघ ना. बळच लक्ष हातावर दिलं. तिथे भविष्य स्वतंत्र वाचलं. भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार. नारदानं केरबाजी आपलं डोकं चालवलं. ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार, हे याचं स्वतंत्र. अरे मग स्वयंवर बघूनच जाणं बाबा. बोले समय नाही मेरे पास. नारदजी विचार करतात की काय केलं म्हणजे पत्नी रूपात मला प्राप्त होईल. नारदजी जंगलाकडे जायला निघाले. मनात आलं प्रत्येकाच्या आवडीचे विषय आहे. मुलीला विचारत ते मुलगा रूपवान असावा, मुलीच्या आईला विचारत जावाई धनवान असावा, मुलीच्या बापाला विचार शिकलेला असावा, मुलीच्या भावाला विचार ते म्हणतात कुलवान असावा, अक्षर राखणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना, जेवणाचा बेत चांगला असावा. प्रत्येकाच्या आवडी.
कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जनहम हरिसन मागो सुंदरताई. देवाला सौंदर्य मागावं म्हणून जंगलात महाराज आले, डोळे मिटले, देवाचा धावा केला, देव प्रसन्न झाले. क्या चाहिए बोले सुंदर बना दो प्रभू. तथास्तु. बरे का अश्विन एवढं म्हटलं. हा देव अंतर्धान पावले, अख्खा नारद सुंदर झाला. फक्त तोंडात बंदर दादा, बाकी सुंदर. सोन्यासारखी कांती चकाकत होती. नारदाला स्वतःच तोंड दिसत नव्हतं, पण स्वतःकडे पाहत होते. नंबर मेरा ही लगने वाला है. बारीक बारीक डोळे, बसकना, बाकी सुंदर, तोंडात बंदर. आणि नारदजी स्वयंवर मंडपात आले. ते 2 शिवगण राजकुंच्या रूपात बसले. मधले एक आसन खाली, ते आसनावरती नारदजी येऊन बसले. सर्वांचं लक्ष नारदाकडे. इथे बाबा नारदाला वाटायचं अख्ख्या मंडपात देखणं आहे म्हणून लोक माझ्याकडे पाहतात. लोक विचार करते, दादा एवढं देखणं तोंडात कसं फेल गेलं. एवढ्या धवल फुलाची माला घेऊन विश्वमोहिनी सखी समेत तिचं लक्ष नारदाकडे गेल्याबरोबर मरकट बदन भयंकर देई श्रीराम. एकट हृदय शोध भाटे श्रीराम. मरकट बदन भयंकर देई श्रीराम. एकट हृदय शोध भाटे श्रीराम. श्रीराम मरकट बदन. सखी मेरे पिताजी को बुलाओ, पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडाल के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. गीते बाबा का सोडली. विश्वमोहिनी माया आहे, नारद संत आहे दादा. मायेचं सर्वावर चालेल, संतावर नाही चालत. तुका म्हणे माया होई दासी लागे पाया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समोळे विलया. संतावर नाही, संताच्या संगतीमध्ये जेवढे आहे केरबाजी त्याच्यावर नाही. तर मग एक लाईन संताची सोडली. दुसरी, तिसरी, चौथी. नारदजी उंच टाचा करू करू बघू लागले. बसा बाबा, खाली बसा बाबा. बाबा इथं नाही पाहायचं, इथं पाहू नका, तिथलं चाललं. ते 2 शिवगण म्हणतात नारदाला, बसा बाबा, खाली बसा बाबा. हे उंच टाचा करू बघत नाही. तिकडे का गेली रे, कोणी आडवा आलं का रे, मला नीट बघितलं नाही का रे. बाबा सत्यमेव जयते बाबा, हिम्मत रखो बाबा, धीरज का फल मिठा होता है बाबा, नंबर तुम्हारा ही लगने वाला बाबा. एवढ्या शेवटच्या लाईन मध्ये शेवटच्या आसनावर भगवान बसले होते. त्यांच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करून भगवान तिला घेऊन जातात. दुल्हन लगे लक्ष्मी निवासा. दुल्हन लगे लक्ष्मी निवासा. लक्ष्मी निवासा. दुल्हन लगे लक्ष्मी निवासा. समाज सब भयं निरासा. समाज सब भयं निरासा. समाज सब भयं निरासा. समाज सब भयं निरासा. दुल्हन लगे लक्ष्मी निवासा. दुल्हन लगे लक्ष्मी निवासा. दुल्हन लगे लक्ष्मी निवासा. दुल्हन लगे लक्ष्मी निवासा. दुल्हणीने गय लक्ष्मी निवास. ती त्याचीच आहे. दैवी हेस्या गुणमयी मम माया. सगळ्या समाज होता. धरणारची उंच टाचा करून बघू लागले. बसा बाबा, बाबा बसा बाबा, नंबर तुमचाच लागणार आहे बाबा, बसा बाबा. अरे काय बसा बाबा, तिथे गेली गाव बाबा. आमचं जाऊ द्या बाबा, पण तुमच्यासारख्या देखण्याला डावलून गेली म्हणजे कमालच केली त्या मुलीनं. जाऊ द्या रे, तिला पारग आहे का रूपाची. कोण, ज्याचं तोंड बंदराचं आहे ते म्हणतं पारग आहे का रूपाची. शिवगण म्हणाले तिला नसू द्या पारक, पण तुम्ही तुमचं तोंड आरशात बघितलं का बाबा. मला आरसा सांगता का रे राक्षस वाघ. ताड 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 निघाले. नारदजी दादा आले जंगलामध्ये. पाण्याचं तळ बघितलं की ते बाबा, त्याच्या स्वतःला पाहिलं तोंड बंदराचं. धक्का बसला. बाप रे, म्हणून समाज माझ्याकडे बघत होता का. मला वाटतं देखण्या म्हणून लोक पाहतात. राग आला नारदाला. कोणाचा, विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही, मग देवाचा. का एका नारायणा विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडी हलू हलू, शेंडी हलू हलू, शेंडी हलू हलू, नारायण 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 भजन केलं. तुम्हाला बंदर केलं का, तू सापडला पाहिजे. लाल टोमॅटो सारखे डोळे. तिकडून स्वतः भगवान रथ हाकत आले. रथामध्ये दोघी बसल्या होत्या, एक विश्वमोहिनी एक लक्ष्मी. आणि नेमका नारदाच्या जवळ देवानं रथ उभा केला. नारदाचे डोळे लाल, पण एकही शब्द नारद बोलले नाही, देवच बोलले. कुठं माळा कोळी का, बसा ना गाडीत. आता हे विनाकारण रॉकेल झालं ना आगीत. आता क्रोध आवरला नाही. नारदानं घोड्याचे लगाम धरले.
परसंपदा असं कोण गे की तुम्हाला कपडे विशेषी मदत सिंधुद्राई बैलायू सुरुपेरीची पान करावं. कपटी आहे देवा तू. मी कपटी कसं काय कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी जगात नाही. काय केलं मला विचार, काय केलं? समुद्रातून 14 रत्न निघाली, काय कपटानं वापट केला, तिथे वाटप केला. मी होतो विना वाजवत. असुर सुरा विषशंकर अप्रमामणी चारू. असुर सुरा दारू पाजली दानवाला, विषशंकर जहर महादेवाला, अप्रमामणी चारू. लक्ष्मीनं कौस्तुभ आपल्या वाट्याला, जहर शंकराला, दारू दानवाला. तुला ओळखत नाही का कसा कपटी आहे? स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहारू, परम सतम सिरपड कोई मनमानी कारभार करतो का विचारणार कोण नाही म्हणून. लक्ष्मी म्हणली हे चिपळ्यावाला किती बोलतोय, 2 वाजल्यापासून तुम्ही कटकट ऐकता. देवाचे डोळे भरून आले दादा, नवे धारा लागल्या. रडताय देवा? हुंकी देऊन रडू लागले विष्णू भगवान रथात. प्रभू काय झालं, का रडता? लक्ष्मी हा माझा नारद जन्मचा जन्म माझं गुणगान करीत आला, त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली आजची पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी ज्याला समाजाकडून गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते, त्यानं आयुष्यात एक दिवस तरी स्वतःच्या निंदेलाही सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल बोल नारदा. कपी आकृत मग मला वानराचं तोंड दिलं का? तुला वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. मंजूर आहे, बोल. मला सामान्य माणसाचा देह, तुला मानवाचा देह धारण करावा लागेल, हे बी मंजूर आहे, बोल. या विश्वमोहिनीच्या विरानं मी तडफडतो, तुला पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल, हे बी मंजूर आहे, बोल. जब हरिमाया दूरी निवारी नहतई रामान राजकुमार. एकटा भगवान आता घाबरले. नारद जी, प्रभु 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 आपको नहीं पहचाना जी, गलती हो गई, शाप अस्वीकार करो. अरे तुम्हारी क्या ताकत है, मेरी इच्छा थी नारद, तो मैं क्या करूं भगवान? देख नारद, काम को जितना है तो भजन राम का करना पड़ता, लेकिन अहंकार को जितना है तो भजन शंकर जी का करो. जपहु जाय शंकर सतनाम. हे तिसरं कारण इथे संपलं. चौथं कारण सांगताना स्वयंभू मनु आणि शतरूपा दोघांना खडतर तपश्चर्या केली. भागवतामध्ये ही कथा सविस्तर इथे थोडक्यात आहे. तपांती प्रभू प्रसन्न झाले, काय पाहिजे ते मागा म्हणाले. दोघेही म्हणाले पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं, तथास्तु. तेच दशरथ कौशल्या होतात. अजून काय पाहिजे? आमच्यासारखा पुत्र, तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणाले माझ्यासारखं कुठून आणू? बरं मीच तुमच्या पोटी जन्म घेईल. म्हणून त्यांच्या पोटी प्रभूला जन्म घ्यावा लागला. हे चौथं कारण. आता 5वं लक्ष देऊन ऐका. कैकई देशाचा राजा, त्या राजाचं नाव सत्यकेतू. सत्यकेतू राजाला 2 मुलं, मोठा प्रताप भानू, धाकटा अरिमर्दन, धर्मरुची नावाचा प्रधान. प्रताप भानूच्या स्वाधीन राज्य कारभार दिला आणि सत्यकेतू हरिचिंतन करू लागला. प्रताप भानून गीते बाबा नावाप्रमाणेच प्रताप गाजवला. सगळे राजे जिंकले आणि तो चक्रवर्ती राजा झाला प्रताप भानू. एक दिवस काही राजे शरण आले, काही झोपड्या करून जंगलात राहू लागले साधूच्या वेशात. एक दिवस प्रताप भानू शिकार करण्याच्या उद्देशानं सैनिकासह जंगलात गेला. वाट चुकला. सैन्य एका बाजूला गेलं, प्रताप भानू एकटा एका बाजूला. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या रूपात, त्याला मारण्यासाठी प्रताप भानू घोड्यावर. पुढेही वाट चुकला. कपट मुनीच्या आश्रमात आला. सूर्य मावळला. एकटाच आहे जंगलात. कोण कपट मुनी? ज्यानं जिंकलेला राजा होता, तो साधूच्या वेशात राहत होता. त्यानं बरोबर ओळखलं मला जिंकलेला प्रताप भानू आहे. पण प्रताप भानूला वाटलं केरबाजी हा महात्मा आहे. को तुम कसबन फिरे वकेले, सुंदर जीवा जीव पर हेले, चक्रवर्ती के लक्षण तोरे, देखत दया लागे अति मोरे. कोण हा आपण? नाम प्रताप भानू अवणीसा, तासू सचिव मै सुणी मुनीसा. प्रताप भानू नावाचा जो राजा चक्रवर्ती, त्याचा मी सचिव आहे. कपटमुनी हंसला. क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास? आप स्वयं प्रताप भानु है, तुम्हारे भाई का नाम हरिमर्दन, पिता का नाम है सत्यकेतू, कैकई देश तुम्हारा धर्मरुचि नाम का प्रधान. बाबा बाबा बाबा, एवढं तंतोतंत कसं काय कळतं तुम्हाला? अरे गुरु प्रसाद सब जाणीए राजा.
गुरुच्या कृपेनं सगळं कळतं मला. मग तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे, जा आंघोळ करून ये. प्रताप भानू आंघोळ करून आला, गुरु दीक्षा दिली. बाबा, जर कोणी विचारलं मला तुझ्या गुरुचं नाव काय, तर मी काय सांगणार? नाम हमारा एक तनु भाई. एक तनु आयुष्यात पहिल्यांदाच ऐकतोय बाबा, एक तनु. अरे त्याचं कारण आहे, आदी सृष्टी उपजी जबई तब उत्पत्ती भई मोरी. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तेव्हा पहिला निर्माण केला मला, पुन्हा मला शरीर बदलावं लागलं नाही, म्हणून माझं नाव एक तनु. आता झोप घे. प्रताप भानू झोपला. तो कालकेतू आला, योग माय. त्याने विचारलं होतं चंद्र सूर्याशी पण माझं राज्य राहावं. एक उपाय आहे. काय? ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल, ब्राह्मण मंडळी जेवण करून आशीर्वाद देतील, तुझे चंद्र सूर्य राज्य राहील, पण स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. चालेल बाबा. मग झोपला प्रताप भानू. कालकेतू आला, योग मायेच्या द्वारा त्याला उचलत त्याच्या नगरात नेऊन झोपवला. सकाळी जागा झाला प्रताप भानू स्वतःच्या महालामध्ये. बापरे, माझे गुरु सामर्थ्यशाली आहे. मी कुठे झोपलो? 70 योजन नगर तुम्हारा. 70 योजन, हा 280 कोस. 4 कोसाचा 1 योजन. कोस 2 मैलाचा. मैल 8 फरलांगचा. ते पूर्वीच होत. बरं, सरळ सरळ ठोकू आता. पण 3 किलोमीटर बरोबर 1 कोस, म्हणजे 4 त्रिक 12 किलोमीटरचा योजन. 4 कोसाचा 12 किलोमीटर. 70 12 गुणिला 70, 70 योजन. 12 किलोमीटर गुणिला 70 योजन म्हणजे 840 किलोमीटरवर झोपला. हा जमला. आता लागला हिशोब. ठेव दे, तू नंतर सांगू मला. 12 7 84. हे काय बटन दाबायचं होतं का पूर्वी? पावकी, निमकी, सवाकी, दीडकी, अडीचकी, औटकी. औटकी म्हणजे 3.5. एका औट, औट, 2 औट, 7, 3 औट, 10.5, 4 औट, 14, 5 औट, 17.5. हे औटकी. ते काय बटन नाही. पाठ, पाठच. पाठ म्हणजे पाठच असं होतं पूर्वी. आता बटना दाबून काय झालं? हा 80. 70 योजन नगर तुम्हारा. 12 किलोमीटरचा 1 योजन. मग 12 गुणिला 70 योजन बरोबर 12 7 84. 1 शून्य द्यायचं. 840 झाला हिशोब. 840 किलोमीटरवर झोपला. जागा झाला तो सकाळी आपल्याच राजमहाला. बापरे, माझे गुरु सामर्थ्यशाली. झोपलो कुठं, जागा कुठं झालो? आता गुरु आले पाहिजे. एक दिवस आला कपटमुनी. स्वयंपाकाचं नियोजन कपटमुनीने स्वतःकडे घेतलं. पण त्याने कपट केलं दादा. हरणाचं मांस मिक्स केलं अन्नात आणि जेवायला ब्राह्मण. पंक्ती बसल्या. सुरुवात करणार आकाशवाणी झाली. उपरोहित जेवणार बनाये जरद चार विधिगत दुटी गाय. माया मैत्री रसोई व्यंजन बहुगण सकै न कोई. विविध मृगण करया मिसराना तेहि मह विपुर सुखल साना. भोजन का सब विपुर बुलाए पद पकड़ सादर बैठाए. पंक्ती बसल्या. आता सुरुवात करणार होते तर आकाशवाणी. परुजन जबैल हग मै पाला भैया आकाशवाणी जय काला. परुजन जबैल हग मै पाला भैया आकाशवाणी जय काला. विपुल रुंद उठी उठी घर जाऊ. आई बड़ी हानि अन्न नहीं खाऊ. विपुल रुंद उठी उठी घर जाऊ. आकाशवाणी. ब्रह्मवृंदांना उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे. धर्म भेटतो सुद्धा उठा. न जेवता ब्राह्मण उठले, पण ब्राह्मण मंडळींनी शाप दिला. बोले विप्र सकोपत नहीं कचुकी न विचार. जाई निशाचर होई नूप मुड़ सहित परिवार. भगवान ने धर्म बचाया, नहीं तो वरना भ्रष्ट हो जाते. हम सब ब्राह्मण देवता मिलकर शाप देते हैं. प्रताप भानु, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगर
जन्म में आप बलवान राक्षस बनोगे, इतने बलवान कि आपको मारने के लिए भगवान को अवतार लेना होगा. हे पाचवं कारण. सामूहिक हल्ला, सर्व राजाने एकत्रित प्रताप भानूचा कुळासहित परिवारासहित नाश झाला. तो प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. त्याचा भाऊ हरिमर्दन कुंभकर्ण झाला. धर्मरुची नावाचा प्रधान होता तो विभीषण झाला. तिघानं खडतर तपश्चर्या केली. तपांती प्रभू प्रसन्न झाले म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणतात रावणाला की नबिबी तपतीनो भाई परमग्रणी परिसुधाई गयौ निकटस्तपदे की विधाता. ब्रह्मदेव मागो बर प्रसन्न माहिता आता रावणा मी प्रसन्न आहे वर माग. करी विनती पद गही दससीसा बोले उपचर सुनो जगदीशा हम काहू के मरही न मारे. मागणी मागितली मरण नको. ब्रह्मदेव म्हणला मीच मरतो. दुसरं काय माग. नाही मरण नको. अरे दुसरं काय माग. मरण नको. ज्या दुकानात जे मिळतं दादा त्याची मागणी करायची असते. इकडची गोष्ट सांगत नाही, आमच्याकडची सांगतो. 40 वर्षाचं होईपर्यंत महाराष्ट्रभर फिरलं रे भाऊ. याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. वैतागलं. मग हनुमानजीची प्रार्थना करू लागलं. कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला हे तर डोकं चालवलं पाहिजे. ते बिचारा शेंदूर लावून बसलं गावाच्या बाहेर. हे तिथं कधी करशील हनुमान 12 वर्ष राम दुआरे तुम रखवारे हो तनया जिन पैसारे सब सकल है तुम्हारे शरणा तुम रक्षक काहू को डरना. आपण तेज समारो आपे दीन लोक कथे का कोई भूत पिशाच निकट नहीं आवे. महावीर जप नाम सुनावे नासै रोग हरे सब पीरा. 12 वर्षांनी हनुमानजी प्रसन्न झाले. क्या चाहिए. बोले 12 साल से आपकी प्रार्थना कर रहा हूं बाबा. मैं 52 साल का हो गया. इतनी दया करो मेरी शादी नहीं बनती तो शादी बना दो. हनुमान जी को गुस्सा आया. गदा निकाली. बोले बेवकूफ कहीं के इतनी अक्कल नहीं क्या बे. अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे. जाओ ये माल रामचंद्र के दुकान में मिलता है. मग राम प्रभु जी प्रार्थना नाम श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पानो महासायक चारु जापम नमामि रामेंद्र वंशनाथम. रामचंद्र प्रसन्न झाले. क्या चाहिए. बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था बाबा. 12 साल के बाद हनुमान प्रसन्न हुए. क्या चाहिए. तो मैंने कहा शादी बना दो. हनुमान जो गुस्सा आया. गदा निकल. मेरे को कहीं इतनी अक्कल नहीं क्या है. अगर मैं दूसरे की शादी बन मेरी नहीं होती. जाओ ये माल राम की दुकान मिलता करके आपके पास आया जी भगवान मेरी शादी बना दो. प्रभू बोले जाओ हो जाएगी शादी. प्रभूने आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले. बिना हुंड्याचं जुळलं दादा. आता 52च्या वयात गीते बाबा लग्न झालं तर काय खुशीत आलं असेल. पाण्यातला मासा झोप घेतो खायचा जावे त्याच्या वंशात देवा. इतकं खुशीत आलं. इतकं खुशीत आलं. बायकोला घेऊन मांढार देवीला गेलं. केरबाजी मांढार देवी जिल्हा सातारा. मांढार देवीची यात्रा.
2:30 गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली आणि 2:45 याची बायको हरवली. आता दादा बायको येडपटच होती. 52च्या वयात कशी भेटली असेल तुम्ही घरी जाऊन डोकं चालू. 2:45 आता हरवली आणि 3 वाजल्यापासून खेरबाजी जत्रेत ज्याला त्याला विचारतात, माझी बायको दिसली का खेरबाजी, माझी बायको दिसली का दादा. किती बाबा बायको, लोक काय जत्रे का तुझी बायको बघायला आली. 15 दिवस फिरलं बिना चेपला तर सातारा जिल्हा पिंजून काढला, नाही सापडली बायको. रडत 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 रामचंद्र प्रभु के आया. क्यों रोता है बेटा? आपकी असीम कृपा से शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी के साथ जतरा देखने गया था. कहा गया था रे? मांडार देवी. वहां क्यों मरने गया था? मैं तुळजापुर क्यों नहीं गया था? क्या हुआ? 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी प्रभु. 3 बजे कहाँ चली गई? तलाश नहीं लग रहा. इतनी दया करो मेरे मालिक, मेरे पत्नी का तलाश करो. राम जी बोले, बेवकूफ कहीं के इतनी अक्कल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे की पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे जानकी का तलाश करने मारोतराव को क्यों भेजता बे? जाओ, ये माल बजरंग बली की दुकान में मिलता है. ब्रह्मदेव म्हणाले का रावणा, मीच मरतो, दुसरं काही माग, दुसरं मागू. हा, बानर मनुज जाती दुई मारे. वानराकडून मरण नाही तर नराकडून मरण. हा, तथास्त ही मागणी. मग नंबर कुंभकर्णाचा ते इंद्रपद मागणार होतं. सर्वांनी सरस्वतीला प्रार्थना केली. सरस्वतीने एवढं वजन जिभेवर टाकलं त्याला इंद्रपद म्हणता येईना. काय पाहिजे, काय पाहिजे, काय ताकद लावायचं पण इंद्रपद उच्चार होईना. काय पाहिजे? निद्रापद. झोप. मग सारद प्रेरी तासू मती फेरी. सरस्वतीने केलं हे. सारद प्रेरी तासू मती फेरी म्हणून मागेशी निद मास षटकेरी. 6 महिन्याची झोप मागितली.